ते स्वामी समर्थ. चला आज आपण सोयाबीनपासून सीख कबाब बनवणार आहे. त्याच्यासाठी आपण हे गरम पाण्यात मीठ टाकून सोयाबीन उकळून घेतलेली होती आणि अशी पिळून गच्च पाणी काढून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये असं काही पाणी नाही, हो का, मोकळी फट केलेली आहे. तर आता आपण हे मिक्सरमध्ये तिला अशी आबडधोबड वाटून घेणार आहे. हो का, आता असे आबडधोबड वाटायचे असे. तर आता आपले वाटून झालेले आहेत. आता आपण ह्याच्यामध्ये कांदा एक चिरून घेतलेला आहे. तर आता हे काढून घेऊया त्याच्यामध्ये. हो का, 1 चमचा आपण मीठ टाकून घेऊया. आता गरम मसाला टाकून घेतलेला आहे. तर आपण चाट मसाला थोडा टाकूया, म्हणजे अर्धा चमच्याचा थोडा कमी टाकूया. घरकुल मसाला थोडा टाकून घेऊया. तेल 1 चमचा टाकून घेऊया. आणि आपण इथं ब्रेडचे असे हातावर चुरगळून तुकडे केलेले आहेत, का तर ह्याला जरा वल्लापणा असतंय ना, जर लागलं तर आपण हे ब्रेड थोडे टाकून घेणार आहेत आता. आणि आता एवढे शिल्लक ठेवणार आहे, जर लागले तर वापरणार आहे. आता आपण ह्याला एकजीव करून घेऊया, हातानं सगळा असा मळून घेऊया. आता आपलं पीठ मस्त असं झालेलं आहे. आणि मध्ये आपला मसाले टाकताना ना व्हिडिओ बंद झालता, तर आपण घरकुल मसाला टाकलेला आहे, चाट मसाला टाकलेला आहे, नंतर धना पावडर टाकलेली आहे, लाल मिरची टाकलेली आहे, आणि लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकलेली आहे, आणि आपला घरकुल म्हणजे खडे मसाल्यापासून बनवलेला तो मसाला टाकलेला आहे. आपण जरा हिंग टाकलेला आहे, पण चव्यानुसार मीठ टाकून घेतलेला आहे, आणि आपला घरकुल मसाला पण घेतलेला आहे. तर हो का, आता आपण इथं गरम करायला तेल ठेवलेलं आहे. आणि आता हो का, इथं ही पेन आहे, या पेनानं आपण आपले कबाब करणार आहेत असे. तर तुम्हाला दाखवते कसे बनवायचे ते. आपले सीख कबाब बनवणार आहे आपण. तर चला आता बनवून घेऊया. हो का, सगळे असे बनवायचे आणि आपण हाताने असे दाबायचे, मस्त होतात. आता आपण सगळे बनवून घेऊया. मी एकटे असल्यामुळे तुम्हाला दाखवता येईना गेलं. हो का, आपले तयार झालेले आहेत, आपले 5 झाले. आणि हो का, ह्या पेनाच्या साह्याने आपण हाताने दाबून घेतलं आणि आज्यात पेन उपसून घेतला, म्हणजे हो का, ही हो का, ह्याला हेच पडलेलं दिसलं का. मस्त ही सोयाचे शेंग कबाब तयार झालेले आहेत. हो का, इथं आता तेल ठेवलेलं आहे. तर आता आपण एक एक तळायला टाकूया. मस्त ही तळून घेऊया आता आपण. हो का, माझ्या मैत्रिणींनो, मस्त सोयाबीनपासून सोया कबाब तयार झालेले आहेत. तर हो का, असे गोल्डन गोल्डन खुसखुशीत तळायला लागलेले आहेत. नक्की तुम्ही असे एकदा करून बघा. केले असेल तर कमेंट करून सांगा, आणि नसले केले तर करून बघा. हो का, मस्त तळलेले आहेत. आता आपण ह्याला काढून घेऊया. हो का, दुसरेही टाकून घेतलेले आहेत, ह्यालाही खुसखुशीत तळून घेऊया. आपण असे दुसऱ्या पण आकाराचे बनवलेले आहेत सोया कबाब. चला आता ती पण घेऊया असं खुसखुशीत तळून. हो का, माझ्या मैत्रिणींनो, ही पण झालेलं आहे. तर आता आपण काढून घेऊया. हो का, आपले व्हेज कबाब तयार झालेले आहेत. आपण नॉनव्हेजचे पण कबाब असे बनवू शकतात. आता आपण ही व्हेज कबाब सोयाबीनपासून बनवलेले आहेत. तर माझ्या मैत्रिणींनो, तुम्हाला माझी डिश आवडली असेल तर कमेंट करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा.